युनिव्हर्स या व्हिडिओमध्ये आपण कव्हर अप करूयात पायथॉनचे ऑपरेटर्स. तर पायथॉनमध्ये 7 टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आपल्याला बघायला भेटत आहेत. अरिथमॅटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स, बिटवाईज ऑपरेटर्स, मेंबरशिप ऑपरेटर्स अँड आयडेंटिटी ऑपरेटर्स असे 7 टाइप्सचे टाइप्स आहेत. तर सगळ्यात फर्स्टली आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्सला कव्हर अप करूयात. अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे काय, की जे गणिती काम करणार आहेत. गणितात आपण जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे कॅल्क्युलेशन करतो, तर त्यासाठी अरिथमॅटिक ऑपरेटर दिलेले आहेत प्रोग्रामिंग मध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल प्रोग्रामिंग मध्ये ऍडिशन करणे असो तर प्लस यूज करू शकता, सबस्ट्रॅक्शन करायचे असेल तर मायनस यूज करता, डिव्हिजन करायचे असेल तर स्लॅश, मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर स्टार, आणि अजून पण आहेत ऑपरेटर जसं की मॉड यूज करू शकतात रिमाइंडर काढण्यासाठी, डबल स्लॅश यूज करू शकतात फ्लोर डिव्हिजन साठी, आणि डबल स्टार यूज करू शकतात पॉवर काढण्यासाठी. पॉवर म्हणजे जसं की 2 raised to 3 घन वर्ग असे आपण जे म्हणतो तर ते काढण्यासाठी. एक्झाम्पल घेण्यासाठी आपण प्रोग्रामिंग फोल्डर मध्ये जाऊयात. डेस्कटॉपला गेलोय. डेस्कटॉपला गेल्यानंतर आपलं जे फोल्डर आहे पायथॉन प्रोग्राम्स यामध्ये सीएमडी ओपन करूयात. सीएमडी ओपन केल्यानंतर व्हीएस कोड ओपन करण्यासाठी कोड स्पेस डॉट या कमांडला रन केलंय. व्हीएस कोड ओपन झालाय. नेक्स्ट आपल्याला एक फाईल बनवायत. फाईलला नाव दिले मी ऑपरेटर 1.py. ऑपरेटर 1.py मध्ये एक व्हेरिएबल बनवला. व्हेरिएबलला घेतले नाव आपण num1 इज इक्वल टू 100. दुसरा व्हेरिएबल बनवला num2 इज इक्वल टू 200 आणि दोघांची ऍडिशन प्रिंट करायची. ऍडिशन प्रिंट करण्यासाठी मी या ठिकाणी प्रिंट म्हटलंय num1 प्लस प्लस हा एक सिम्बॉल आहे जो दोघांच्या मध्ये राहणार आहे. मग त्यामध्ये आपण num2 केलंय. मग num1 प्लस num2 जे काही ऍडिशन होईल ती काय होणार आहे, प्रिंट होईल. प्रिंट हा एक प्री डिफाईन्ड फंक्शन आहे जो आउटपुट प्रिंट करण्यासाठी यूज केला जाईल. याच प्रकारे ऍडिशन होऊ शकते, सबस्ट्रॅक्शन होऊ शकते, डिव्हिजन होऊ शकते, मल्टिप्लिकेशन होऊ शकते. हे 4 मेनली ऑपरेशन्स आहेत. अजून 3 ऑपरेशन्स आहेत ते पण ट्राय करूयात आपण. बट फर्स्ट ऑफ ऑल एवढा प्रोग्राम रन करून समजून घेऊयात. प्रोग्राम सेव्ह केला. आउटपुटला रन करण्यासाठी py फाईलचं नाव आहे ऑपरेटर 1.py एंटर केलंय. ऍडिशन साठी 300 आली. 200 प्लस 100, 100 प्लस 200 किती आउटपुट येणार आहे आपल्याला इथे 300. ऍडिशन 300 आली, बरोबर आहे. त्यानंतर छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केली आहे. 100 मधून 200 वजा केले तर उत्तर तर आपल्याला -100 येणारच आहे. या ठिकाणी जे काही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती आउटपुट मध्ये आली आहे. त्यानंतर डिव्हिजन झालं. डिव्हिजन मध्ये बघू शकतो 100 ला जर 200 ने डिवाइड केलं तर व्हॅल्यू पॉइंट मध्येच येणार आहे 0.5. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऍड करायचे राहिले आपले. मल्टिप्लिकेशन करूयात या ठिकाणी. आणि मल्टिप्लिकेशन जे असेल ते 100 इंटू 200 असे मल्टिप्लिकेशन होईल आपले, ज्याचं आन्सर असेल 20,000. नेक्स्ट राहील आपल्याला मॉड्यूल. जो काही आपल्याला रिमाइंडर काढायचा आहे. भाग दिल्यानंतर जो काही पॉइंट येतो तो आपल्याला या ठिकाणी कव्हर अप केलाय. सपोज आता तुम्ही 100 ला 200 ने भाग तर देऊ शकत नाही, म्हणजे जे काही रिमाइंडर उरेल तो 100 उरला. एक्झाम्पल डीप मध्ये जाण्यासाठी, रिमाइंडर सोबत काम करण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. सपोज num1 आहे. num1 ची व्हॅल्यू घेतली 20. आता 20 ला तर आपण 3 ने भाग देऊ शकत नाही, मग मी num2 घेतला 3. तर num1 मॉड num2 म्हणजे आन्सर आपलं जे काही असेल ते एक अप्रॉक्स नंबर यायला पाहिजे. तर पूर्ण भाग केल्यानंतर जी काही उरलेली बाकी आहे ती बाकी प्रिंट व्हायला पाहिजे. पूर्ण भाग कसा जाईल, 3चा जर टेबल डिझाइन केला तर 3च्या टेबल मध्ये लास्ट नंबर येणार आहे 18 आणि त्यानंतर येणार आहे 21. तर या 18 आणि 21 च्या मध्ये आपला 20 नंबर आहे. तर 18 आणि 20 च्या मध्ये जो डिफरन्स आहे तो असणार आपला रिमाइंडर. म्हणजे आपला रिमाइंडर किती यायला पाहिजे, 2 हा रिमाइंडर यायला पाहिजे. प्रोग्राम सेव्ह केला. आउटपुट स्क्रीनला रन करूयात. तर इथे रिमाइंडर दिसतो आपल्याला 2 आलेला. तर हा झाला प्रोग्राम ज्यामध्ये आपण num1
जी व्हॅल्यू घेतली 20 num2 ज्यामध्ये 3 आणि या दोघांचा रिमाइंडर फाइंड आउट केलाय. तर रिमाइंडर एकदम सिंपल आहे, समजून घ्यायचं आहे की जे काही भाग जातोय आणि भाग गेल्यानंतर जे काही उरल्यावरती आपण पॉइंट व्हॅल्यूज मध्ये कन्वर्ट करतो, तर ते पॉइंट व्हॅल्यूज मध्ये न कन्वर्ट करता उरलेली अमाऊंट जी असते, उरलेला जो स्पेसिफिक नंबर जो असतो, तो आपण कन्सिडर करणारे ऍज अ रिमाइंडर. एखाद्या दुकानामध्ये गेले तुम्ही, दुकानामध्ये बिस्किट आहे 5 रुपयाला, 7 रुपयाला काहीतरी बिस्किट आहे. सपोज कन्सिडर करा की तुम्ही इनो घ्यायला गेले, इनो 6 रुपयाला पॅकेट आहे. तुम्ही 20 रुपये घेऊन गेले आणि तुम्हाला इनो आणायच्यात 6 रुपयाने 3 इनो आल्यात, तर 18 रुपये गेले. दुकानदारांनी रिमाइंडर तुम्हाला दिले, उरलेले 2 रुपये तुम्हाला पाठीमागे दिले, जेणेकरून 18 रुपयाचा प्रोडक्ट आला, 2 रुपयाचा रिमाइंडर आला. तर या प्रकारे रिमाइंडर इम्पॉर्टन्सी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट असतात डबल स्लॅश बद्दल डिस्कस करूया. डबल स्लॅश म्हणजे काय? फ्लोर डिव्हिजन असणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही भाग देतात, भाग दिल्यानंतर पॉइंट मध्ये व्हॅल्यू येते. इथेच कन्सिडर करूयात आपण, प्रिंट करूयात num1 आणि num2 चं डिव्हिजन. num1 स्लॅश num2. num1 स्लॅश num2 म्हटल्यानंतर भाग पूर्ण जात नाहीये. भाग पूर्ण जात नाहीये तर आउटपुट मध्ये डेसिमल व्हॅल्यू आली आहे 6.666. जर मी यालाच डबल स्लॅश केले आणि त्याला पुन्हा रन केले, तर हे झाले फ्लोर डिव्हिजन. म्हणजे पॉइंट नंतर जी काही व्हॅल्यू आलेली असेल ती व्हॅल्यू तो निग्लेक्ट करतो, स्किप करतो आणि त्या व्हॅल्यूला तो ऍज अ प्रायोरिटी म्हणून कन्सिडर करत नाही. जे काही पॉइंटच्या अगोदर व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूला तो कन्सिडरेशन मध्ये ठेवतो. सेम त्याच प्रकारे असणारे डबल स्टार. डबल स्टार म्हणजे काय? क्यूब असो, आपल्याला एखाद्या नंबरचा क्यूब काढायचा असेल किंवा वर्ग काढायचा असेल तर आपण डबल स्टार यूज करून तो काढू शकतो. एक्झाम्पल घेऊयात प्रिंट. प्रिंट मध्ये सांगितले मला काढायचा आहे 2 चा घन काढायचा. मग 2 raised to 3 म्हणजे एक्झॅक्टली काय झालंय? 2 raised to 3. 2 raised to 3 काय आउटपुट आहे? 2 चा वर्ग आपल्याला माहिती 4 आणि 2 चा घन किती आहे? 8 आहे. तर आपण डबल स्टार देऊन तो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. 2 raised to 3 8 आलाय. सपोज मी 2 raised to 4 केला असता तर 2 चा चौथा नंबरचा तर आपल्याला 16 भेटणार आहे. या प्रकारे आपण वर्ग, घन किंवा त्यापेक्षाही रेस टू जास्त काढू शकतो. तर हे आहेत बेसिक अरिथमॅटिक ऑपरेटर्स. यामध्ये आपल्याला अदर ऑपरेटर समजायचे, कंपॅरिझन ऑपरेटर, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर अप करूयात. थँक यू.